भेटीतले सूर्यमंडळा रवींद्र भट. राणूबाईचा नारायण अखेर बोहल्यावर उभा राहायला तयार झाला बरं का. बरं झालं बाई, पायात एकदा बेडी अडकली की आपोआप येईल वठणीवर. नाहीतर काय, आता आम्हाला का मुलं नाहीत, पण हा नारायण अगदीच वांड हो. धुळाक्षर तरी काढायला शिकला आहे की नाही कोणास ठाऊक. जेव्हा पाहावं तेव्हा याच्या हातात विटी दांडू नाहीतर गोट्या. गावातली वानरसेना सगळी याच्या पाठीशी. घरी एक पोर टिकत असेल तर शपथ. अहो रमाबाई, तो नारायण मारुतीचा अवतार आहे म्हणे. वानरसेना मारुतीच्याच मागं असायची. सत्यम काकू राणूबाई सांगणार आणि तुम्ही ऐकणार. काही काम सांगितलं की हा चिंचेच्या झाडावर चढून बसणार. रस्त्यानं येईल जाईल त्याला वरून चिंचेची बुटकं मारणार. कुणाच्या खळ्यावरचं पोतं पाठीवर टाकून आणणार. आता आपल्या पोरांपेक्षा शक्ती जास्त आहे का त्याच्या अंगात? म्हणून काय त्याला मारुती म्हणायचं? नुसता दांडगोबा आहे झालं. रमाबाई राणूबाई तशी फाजी लाड करणाऱ्यातली नाही बरं का. नारायण मारुतीचा अवतार आहे असं प्रत्यक्ष पैठणच्या नाथांनी सांगितलं आहे सूर्याजी पंतांना. सत्यम काकू नाथ गेले जलसमाधी घेऊन. एवढा मोठा अधिकारी माणूस 4-5 वर्षाच्या पोराला कौतुकाने म्हणाले असतील मारुती. म्हणून काय तुम्ही आम्ही तेच धरून बसायचं? नाहीतरी तुमचा पहिल्यापासून रागच आहे त्या नारायणावर. का असू नये? दांडगोबा मेला. अहो आमचा धोंडू केवढा, हा केवढा. आधीच माझं नवसाचं पोर 7वं सरलं तरी अजून अंगी धरत नाही. जरासं वारं सुटलं तरी थंडीनं काकडतं. त्याला या नारायणानं भुलवून 3 कोसाच्या वर गोदावरीवर नेलं. पोराचे पाय वाटचालीनं भेंडाळले. ते रडायला लागलं. या नारायणानं त्याला उचलून खांद्यावर घेतलं आणि नदीजवळ आल्यावर एकदम डोहात टाकून दिलं. अगबाई, मग काय, धोंडूच्या नाकातोंडात पाणी शिरायला लागलं. तो हातपाय झाडायला लागला तर काठावर उभं राहून हा नारायण म्हणतोय, असेच हातपाय झाड, आपोआप काठावर येशील. रमाबाई, नारायण वांड आहे खरा, पण हे असलं अघटित नाही करायचा कधी. त्यानंच काढलं असेल त्याला बाहेर. सत्यम काकू, अहो तेच सांगतीये. नारायणानं डोहात उडी मारून त्याला काठावर आणून बसवलं आणि जी बुडी मारलीन तो तासभर वर आलाच नाही. धोंडू एकटाच घरी आला. तापानं फणफणला. 8 दिवस काढा चालू होता वैद्यांचा. राणूबाईला माहीत आहे हे. मी स्वतः सांगितलं. राणूबाई रागावली थोडीशी, तर तो मारुतीराया जो माळ्यावर चढून बसला तो रात्रभर खालीच आला नाही. शेवटी मलाच कीव आली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी गेले. नारायण माळ्यावरच. किती जण येऊन हाका मारून गेले. शेवटी थोरला गंगाधर वर चढून गेला. हे मारुतीराय डोळे मिटून आसन मांडी घालून ध्यानस्थ सूर्यमाथ्यावर आला. राणूबाईंनी कळवळून हाक मारली. वर काय करतो आहेस विचारलं तर हे रामभक्त हनुमान एकदम हुंकारले. गाल फुगवून म्हणाले, चिंता करीतो विश्वाची. जाऊ दे रमाबाई, पोर आहे वांड. राणूबाईंना सारखी त्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती. पण आता झालाय तयार बोहल्यावर उभं राहायला. चला, तुमचं धुणं झालं असलं तर जाऊया घरी लवकर. अजून पूजेची तयारी व्हायची आहे. मामांजी रागवले तर सहान बसायची कपाळावर. सत्यम काकू, तुमच्या कपाळी सहान आणि आमच्या कपाळी का फुलं पडणार आहेत? पेटतं निरांजन लावतील पदराला. हे पुरुष सगळे जमदग्नीचे अवतार. चला, मलाही उशीर होतोय. रमाबाई आणि सत्यम काकू ओढ्यावरून घराकडे निघाल्या.
वरच्या वडाला घाईघाईने नमस्कार करून मारुती मंदिराशी आल्या. वेशीमधून गावात शिरल्या. गावगाडा नित्यनेमाने सुरू झाला होता. गुरं घेऊन गुराखी रानाकडे निघाले होते. अधिमांनी आपली दारं उघडून तराजूला गंधफूल वाहिलं होतं. साहुकार ओसरीवरच्या गादीपुढे चौपाई ओढून किर्द खतावण्या पाहत होते. मंदिरात पहाटे काकड्याच्या वेळी चेतविलेल्या धुपाचा मंद गंध आता साऱ्या वातावरणात पसरून जांबगावाचा प्रसन्न परिसर अधिकच पवित्र करीत होता. नजीकच्या पंचवटीच्या सान्निध्यामुळे हे जांबगाव जणू प्रभू रामचंद्रांची दक्षिणेकडील राजधानीच वाटत होतं. गावात नांदणारे चारी वर्ण सुखी होते. विद्या, तप आणि सुचिता या तिन्ही गुणांमुळे नगरवासी विद्वान ब्रह्मवृंदांचा यथायोग्य मान ठेवीत होते. न्याय आणि नीती हे जीवनसूत्र मानणारे ग्रामवासी इहलोकामध्येच मोक्षप्राप्तीचा आनंद उपभोगीत होते. विविध देवतांची देवालयं जागती होती. भाविक लोक तिथे नित्य दर्शनासाठी येत. कथा, कीर्तन, निरूपण, प्रवचन या साऱ्यांच्या सतत श्रवणामुळे त्यांच्या मनात आपोआपच परमार्थबुद्धी जागृत होत होती. घरोघरी समाराधना चालत. तिथून कुणीही विनमुख जात नसे. देवालयासमोरील चेतविलेल्या दीपमाळेमुळे सूर्यास्तानंतर गावाचा सगळा परिसर उजळून जात असे. चैत्राची चाहूल वसंत पूजेनं साजरी व्हायची. सारा आसमंत सुगंधी गंधमाळांनी घमघमलेला असायचा. या जांबनगरीचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर यांच्या घरी रामनवमीचा सोहळा अधिकच उत्साहाने साजरा व्हायचा. चैत्र मासातली ही नवमी शुद्ध पक्षातली. वसंताच्या चाहुलीनं वाहणारा वारा काहीसा उष्ण असला तरी गंधयुक्त. 2 प्रहरी माथ्यावर सूर्यही काही काळ थांबला आणि पुनर्वसू नक्षत्रात चतुर्थ चरणात सूर्य कर्क राशीत असताना जामदग्न वत्स गोत्री सूर्याजीपंत ठोसरांची पत्नी राणूबाई प्रसूत होऊन द्वितीय पुनर्जन्म झाला. पहिला ज्येष्ठ गंगाधर, त्याच्या पाठीवर हा नारायण, एकवचनी एकबाणी सत्यवचनी दुरिताचा निपात करणारा प्रजाहित दक्ष धनुर्धारी प्रभू रामचंद्र ज्या सुमुहूर्तावर जन्माला आला त्याच मुहूर्तावर नारायणाचा जन्म झाला. त्याच क्षणी त्याचा पिंडही निश्चित झाला. कळत्या न कळत्या वयातच तो आई राणूबाईला म्हणू लागला, चिंता करीतो विश्वाची. 10वं सरून फक्त 11वं वरीस लागलं तुला आज, आणि म्हणे विश्वाची चिंता करतोय. मला चिंता आहे या प्रपंचाची. गंगाधर तुझ्यापेक्षा फक्त 3च वर्षांनी मोठा. यांच्या माघारी कुलकर्णी पण एकटाच सांभाळत आहे. तूही आता जरा लक्ष घालायला हवं. विश्वाच्या आधी या मांडलेल्या प्रपंचाची थोडी चिंता कर. पडवीतल्या घुसळ खांबाशी बसून राणूबाई नारायणाच्या सर्वांगाला तेल लावत होत्या. परसातल्या चुलीवर पाण्याचा हंडा उकळला होता. दोणीत गार पाणी काठोकाठ भरून ठेवलं होतं. जन्माला आल्यापासून प्रपंचाचा विचार सारेच जण करतात. आई, काय मिळालं त्यांना? खांद्यावर गुलामगिरीचं जू आणि नाकात पारतंत्र्याची वेसण मांडलेल्या प्रपंचाच्या चिंतेत दररोज भरच पडतीये. आज उभं पीक कापून नेलं जातंय. उद्या आया बहिणी भष्टविल्या जातील. देवळातल्या मूर्ती भंगताहेत. माणसाचं माणूसपण हरवलं जातं आहे, हरवत आहे. आता कुणीतरी या साऱ्याचीच चिंता करायला हवी. नारायण आपल्या आईच्या डोळ्यांत खोलवर पाहत म्हणाला. राणूबाई क्षणभर अस्वस्थ झाल्या.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे या नारायणाच्या ललाटी सटवाईनं लिहिलेला एक अदृश्य लेख त्यांना काहीसा धुसरपणे दिसू लागला. त्या थोड्याशा दुखावल्या, बऱ्याच अशा धास्तावल्या. नारायणाच्या मस्तकावरील आवाळूला हळुवारपणे तेल माखलं बोट लावीत माखलं बोट लावीत थरथरत्या स्वरात म्हणाल्या, कर बाबा, साऱ्या विश्वाची चिंता कर, पण या विश्वात आपल्याला जन्म देणारी एक आई आहे एवढं विसरू नकोस म्हणजे झालं. आई, तू माझी इतकी काळजी का करतेस? नारायणानं काहीशा गंभीरपणे विचारलं. ते आई झाल्याशिवाय नाही सांगता यायचं कुणाला. उठ, पाणी तापलं आहे. अंघोळ घालते तुला वाढदिवसाची आणि मग रामजन्माला जाते. नारायणाच्या खांद्यावर हलकीशी चापट मारीत राणूबाई पडवीच्या पायऱ्या उतरून परसात येत म्हणाल्या. त्यांच्या मागे असलेला नारायण आंघोळीच्या दगडावर बसला. राणूबाई त्याला ममतेनं न्हाऊ घालायला लागल्या. नारायणाची प्रश्नावली संपत नव्हती. राणूबाईंच्या तांबड्या आलवणाला आपलं ओलं डोकं पुसून तो म्हणाला, आई, लोक रामजन्म का साजरा करतात? आदर्श पुरुषोत्तमाच्या अवताराचं स्मरण म्हणून. मी तर अहोरात्र त्याच्या नावाचं स्मरण करतो आणि तुला मात्र सारंच अघटित वाटतं. नारायणा, रामाचं स्मरण केलं तर महापापी सुद्धा पुण्य श्लोक होतात. वाल्याचा वाल्मिकी होतो, पण त्यासाठी स्मरणाबरोबर कठोर साधनाही करावी लागते. मी अशी साधना केली तर चालेल तुला? तुझ्या साधनेच्या आड मी कशाला येऊ बाबा? पण अशी साधना कर की तिच्यामुळे तुझ्यावर अवलंबून असलेले सारेजणच कृतार्थ होतील. संसारिकाला प्रपंचाच्या जबाबदाऱ्या टाळून साधना करता येणार नाही. यांच्या माघारी तुला वाढवला, तुझे सारे बालहट्ट पुरवले. मोठा गंगाधर बिचारा बालवयातच प्रौढ झाला. त्याच्या हाताशी उभा राहा. दोघं मिळून घरात चालत आलेलं 10 गावांचं कुलकर्णी पण वाढवा. उत्तम प्रपंच करणं ही सुद्धा एक साधनाच असते. पदरानं नारायणाचं अंग कोरडं करीत राणूबाई उद्गारल्या. पण असे प्रपंच तर पिढ्यानपिढ्या घरोघर चालले आहेतच की. वडिलांची वृत्ती पुढे चालू ठेवायची. समाज तिकडे मरेना का? फक्त मला हवे, घर हवं, शेत हवं, सोनं हवं, नाणं हवं, प्रतिष्ठा हवी, अधिकार हवा. मग दुष्काळ पडला तरी रयतेच्या पाठी कोरडे ओढून सारा जमा करायचा. नाही मिळाला तर उपाशी रयत वेठीला धरायची. तिचे श्रम राजाच्या विलासाच्या कारणी लावायचे. बर, राजा तरी स्वकीय हवा, तो तर परकीय. ना आपल्या धर्माचा, ना वंशाचा, ना इथल्या मातीचा. आज आपण सारे असलाच प्रपंच करतोय आई. स्वकीयाचं शोषण आणि परकीयांचं लांबून चालन हीच आता इथली लोकरीती होऊ पाहतीये. माझी साधना यापेक्षा अधिक मोठी असेल, व्यापक असेल. सुस्नात नारायण आकाशाकडे टक लावून काहीसा गूढपणे म्हणाला. तुझं हे प्रवचन तुझ्या मागं धावणाऱ्या वानरसेनेला ऐकव. मला म्हातारीला काय कळणार त्यातलं? मला एक सांग. वचन दिल्याप्रमाणे बोहल्यावर उभा राहणार आहेस की नाही? येत्या फाल्गुनात मी तुझ्या लग्नाची तिथी ठरवतीये म्हणून विचारलं. राणूबाई काहीशा रोषानं म्हणाल्या, आई, मी माझं वचन पाळीन. नक्की बोहल्यावर उभा राहीन. त्यानंतर प्रभू रामचंद्र जे घडवतील ते घडेल. मी माझ्या शब्दाला पक्का आहे. बोहल्यावर उभा राहीन म्हणजे राहीन. गूढपणे हसत नारायणाने धोतराच्या निऱ्या केल्या आणि प्रातःसंध्येसाठी
तो देवघरात आला. गंगाधर पंतांची पूजा नुकतीच आटोपली होती. सोहळं सोडून ते धूत वस्त्र परिधान करीत होते. नारायणाने कोपऱ्यातला पाट मांडला, पळी पंचपात्री घेतली. समोर तबक ठेवून तो नुसताच शून्यात बघत बसला. का रे नारायणा, आज पुन्हा मौन मुद्रा? गेल्या वर्षीचं पिसं पुन्हा आलं वाटतं. दादा, तुम्ही वडील, मनात जे उचंबळून येतं ते तुमच्याशिवाय कोणास सांगणार? आता आपणच मला गुरुपदेश द्यावा. आपणास तो अधिकारही आहे. नारायण लीनपणे म्हणाला. अरे, तू तर प्रभू रामचंद्रांचा अनुग्रहित. तुला त्यांनी गुरुपदेश दिला. वेदोक्त महावाक्य सांगून तुझ्या ब्राह्मस्वरूपाची तुला जाणीव करून दिली. प्रत्यक्ष मारुती रायाच्या हाती तुला सोपविला. आता यापरते आणखी काय हवे? गंगाधर पंतांनी नारायणाच्या खांद्यावर थोपटलं. दादा, तो प्रसंग शब्दातीत. प्रभू रामचंद्रांचं सगुण दर्शन घडलं. त्यांनी देवघरात ठेवलेला हा अर्धचंद्राकृती बाण दिला, हुरमुजी वस्त्र दिलं, पण प्रत्यक्ष रघुरायाचं ते दिव्य तेज मला सहन झालं नाही. त्यावेळी साऱ्या दिशा कसल्या तरी महाप्रचंड ध्वनीने दणाणून गेल्या. वाटलं अवघं ब्रह्मांडच अंगावर कोसळत आहे. सारं अंग थरथरा कापू लागलं. दातखीळ बसली. विजेसारखं लखलखीत वस्त्र परिधान केलेली दिव्य तेज असलेली राममूर्ती प्रकट झाली. वामांगी सीतामाई, पाठीशी सौमित्र लक्ष्मण आणि भरत, एकीकडे विनीत शत्रुघ्न आणि पुढे वीर हनुमान उभा. श्रीरामचंद्रांनी अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा उपदेश करून माझा हात मारुती रायाच्या हाती दिला. ते दिव्य दृश्य अकस्मात अंतर्धान पावलं. त्यानंतर एक संवत्सरभर माझी वाचाही अंतर्धान पावली. त्या मौन्य काळात एकांती मला सदैव श्री रघुपतीचा आदेश ऐकू यायचा. नारायणाच्या चेहऱ्यावर कसलं तरी गूढ स्मित विलसत होतं. गंगाधर पंतही भारावले. त्यांनी कुतूहलानं विचारलं, काय म्हणाले रघुपती नारायणा? सांप्रत धर्माला ग्लानी आली. धर्मस्थळं बाजार झाली. देवस्थानं फुटली. प्रतिष्ठापना केलेल्या सहस्रावधी मूर्ती भंगल्या. राष्ट्राप्रमाणे धर्मावरही परचक्र आलं. ब्राह्मणांचं ब्रह्मतेज लोप पावलं. क्षत्रियांची खडक गंजली. बाण तुटले. धनुष्य मोडली. वैश्यांनी व्यवसाय नीती सोडली. शूद्र अधिकच पददळी तुडवला गेला. स्त्री बालकांना भरदिवसा भय निर्माण झालं. कुलस्त्री विटंबली. बालिके बाटविली. तुला मारुतीचा अंश म्हणून निर्माण केला. आता दक्षिण देशी कृष्णातीरी जावे. धर्मसाधना करावी. भक्ती आणि उपासना वाढवून जगदुद्धार करावा. नारायण मौन काळात वारंवार घेतलेला अनुभव आपल्या ज्येष्ठ भावाला तळमळून सांगत होता. नारायणा, तू भाग्यवंत. प्रत्यक्ष रामायणाचं सगुण दर्शन तुला घडलं. त्याच्या उपदेशाचा मस्तकी वर्षाव झाला. जगदुद्धार हे तुझं परम कर्तव्य आता तुला सिद्ध व्हायला हवं. धर्मजागृतीचं कार्य प्रभू कृपेनं तुझ्याकडून निश्चित होईल. असा हिमपुटी होऊन बसू नको. झेप घे. सूर्यमंडलाकडे कवळून घे. अवघ्या विश्वाला आपल्या बाहूत 4 दिशांच्या भिंतीचे बंध तुला अडवू शकणार नाहीत. वारा तुझी झेप रोखू शकणार नाही. उठ, ही उदासीन वृत्ती सोड आणि लोकाभिमुख हो. गंगाधर पंत तेजस्वीपणाने म्हणाले, दादा, हे सारं घडावं हीच तर खरी तळमळ आहे. परंतु आईच्या मायेचा उंबरठा ओलांडता येणं कठीण झालं आहे. साऱ्या विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशलं आहे आणि मातेच्या वात्सल्याची एक थरथरती ज्योत मला प्रपंचाकडे खेचून घेतीये. काय अंतरू, काय स्वीकारू? नारायणाच्या डोळ्यात पाणी तरळलं. आपल्या उपवस्त्राने त्याने
आपल्या वस्त्राने त्याचे डोळे पुसत गंगाधर पंत म्हणाले, ज्याला मातेची माया कळली तो नरजन्मी कृतार्थ होतो. ज्याला मातीची माया जाणवते तो मृत्यूनंतरही अमर होतो. शालिवाहनाप्रमाणे तू मातीमधून सैनिक निर्माण करशील याची मला खात्री आहे. मात्र त्यासाठी कदाचित तुला जन्मदात्रीचाही विरह सहन करावा लागेल. पण आईनं मला वचनात अडकवलं आहे. तिला एकदा दिलेला शब्द मोडायचा कसा? जाऊ दे. तुझ्या विवाहाची तीत आहे फाल्गुनातली. खूप वेळ आहे अजून. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची शक्ती प्रभू रामचंद्र तुला नक्की देतील. चल, उरकून घे संध्या. तुझा वाढदिवस आज. तुझी वहिनी तुला ओवाळणार आहे. आटप लवकर. तीर्थाचं ताम्हण तुळशीकडे नेत गंगाधर पंत म्हणाले. नारायणाची संध्या झाली. देवघरातच पार्वती वहिनीने ओवाळणीची तयारी करून ठेवली होती. तिने नारायणाच्या कपाळी कुंकवाचे बोट मेखले. मस्तकी अक्षता वाहिल्या. हातातील अंगठीने त्याच्या भोवती 3दा मंडल केले. निरांजनाची वात थोडी पुढे सरकवून औक्षण केले. नारायणानं वहिनीच्या पायांवर मस्तक ठेवलं. उठा भाऊजी. अहो, मी तुमच्या एवढीच नाही का? पायांवर काय डोकं ठेवताय? वयानं माझ्या एवढी असलीस तरी मानानं आई एवढी नाहीस का? काही नको एवढी साखर पेरणी. अगं, साखर पेरणी करायलाच हवी. त्याशिवाय धृतकुल्या मधुकुल्या कोण करून घालणार? निदान पक्षी पुरणपोळी तरी. भाऊजी, आज रामनवमीचा उपवास. पुरणपोळी विसरा. हवं तर सुंठवडा देते मूठभर. सुंठवडा तर सुंठवडा. दे पाहू आत्ताच. भाऊजी, हात मागं घ्या. सुंठवडा मिळेल, पण आत्ता नाही. मग केव्हा? रामजन्म झाल्यावर. वा रे वा, काय नशीब आहे. रामनवमीला वाढदिवस म्हणून नुसता सुंठवडा. पुरण वरण करतोय कोण? शेवटी आम्ही आपले नारोबा हेच खरं. भाऊजी, आता लग्नाच्या वेळी घालीन तुम्हाला पुरणपोळी फाल्गुनात. फाल्गुनात पुरणपोळी मिळणारच. लग्न होईल न होईल. शिमग्याची पोळी चुकली थोडीच. 11 वर्षाच्या पार्वतीला आपल्या या दीराचं बोलणं ऐकून नेहमीच अचंबा वाटे. पण आजचं त्यांचं बोलणं तिला काहीसं गूढ वाटलं. अघटिताची खूण सांगणारं वाटलं. सूर्य माथ्यावर आला. पंचवटीमधील राममंदिरात जन्मसोहळा सुरू झाला. सारं राऊळ भाविकांनी फुलून गेलं होतं. स्तंभावर फुलमाळा गुंफल्या होत्या. दारी तोरणं बांधली होती. गाभाऱ्यात मूर्तींसमोर फुलांचा पाळणा सजविला होता. हरिदासांनी रामजन्मकथा रंगवून सांगायला सुरुवात केली. सारा गाव देवळाकडे धावला होता. गावात एखादा दुसरा म्हातारा किंवा आजाऱ्याच्या सोबतीला एखादा मुलगा थांबलेला. भर उन्हाची टळटळीत दुपार. देवळात कीर्तन ऐन रंगात आलं आणि गावाच्या वेशीतून 50-60 हशम उद्दामपणे गावात शिरले. उदिमांच्या दुकानावर पहारी पडल्या. देशमुखांची बळदं खणून काढली. इनामदाराकडची ओली बालंतीण भ्रष्ण झाली. नवजात मूल पायदळी चिरडलं गेले. देवघरातले देव गटारात पडले. सावकारांची तिजोरी रिती झाली. टोळधाड आली तरी तशी निघून गेली. सारा गावच भ्रष्ट झाला आणि गावाबाहेरच्या पंचवटीत रामजन्माचा सुंठवडा वाटला गेला. चावडीत गावपाटील डोक्याचं पागोटं खाली उतरवून उदासपणे बसले होते. टोळधाडीसारखे आलेले हे हशम कुठले होते?
काहीच कळलं नाही. कुतुबशाहीचे, निजामशाहीचे का आदिलशाहीचे, या तिन्ही शाह्या काचेच्या तुकड्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीत रुतून बसलेल्या, अंगभर सळणाऱ्या, अधूनमधून चिघळणाऱ्या जखमा मिरवीत जगण्याचं जिणं अवघ्या देशाच्या भाळी आलं. देव, देश आणि धर्म यांचा विचारच संपला. उरलं फक्त दीनपणे अश्रू गाळणं. खाली मान घालून दीर्घ सुस्कारे सोडणं. जांबचे पाटील नेमकं तेच करीत होते. चिडलेला नारायण तीरासारखा चावडीत शिरला. वृद्ध पण तापलेल्या आवाजात पाटलांना म्हणाला, पाटील, असे नुसते हातपाय गाळून बसून काही होणार नाही. आत्ताच्या आत्ता अंबडला चला. तिथल्या अंमलदाराला या अनागोंदीचा जाब विचारा. तिथं तड नाही लागली तर जालन्याला जाऊ. वाटल्यास दौलताबादेत जाऊन उभं राहू. रामजन्माच्या पर्वकाळी गावावर ही अस्मानी सुलतानी कोसळावी आणि आपण अश्रू ढाळत स्वस्थ बसावं. पोरा, तुझी चीड कळतीये मला, पण चोहीकडं हेच चाललं आहे. आपल्याला कुणी वालीच ठरला नाही बघ आज मितीला. पाटील हताशपणे म्हणाले. आपल्याला वाली हवा कशाला? मानातल्या तलवारी बाहेर काढा. गंजल्या असल्या तर त्यांना नवी धार काढा. गावातल्या प्रत्येकाला तलवारीचे 4 हात शिकवा. भालाफेकीचं शिक्षण द्या. धनुष्यावर बाण चढवून इष्टलक्ष्याचा वेध घेण्याची शिकवण द्या. याचा काहीबी उपयोग नाही पोरा. तू अजून मातीतून उमटतो आहेस. म्या 60 पावसाळं घेतलं आहे टोकुऱ्यावर. मुठभरांचा पुंडावा काहीबी कामाचा नाही. फुकाट वतनं गमावून बसू झालं. माझी पाटीलकी जायची अन तुझं कुलकर्णी पण गमवायचं. आपला पुरुषार्थ गमावण्यापेक्षा कुलकर्णी पण गमावलं तरी चालेल मला. वतनं येतात जातात. हरवलेला माणूस पण कधीही परत येत नाही. मग जगावं लागतं आजच्यासारखं किडामुंगीचं कणाहीन जीणं. आता हे थांबायला हवं. सज्जनापुढे विनम्र आणि उद्धटापुढे उद्धट हा नवा विचार आता मनी निपजायला हवा. तुम्हाला जमत नसेल तर मी करतो. गावातली मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. मी त्यांना शस्त्रविद्या शिकवतो. त्या शस्त्रधारी बालसेनेला घेऊन दौलताबादच्या सुभेदारासमोर उभा राहतो. नारायण तडफदारपणे म्हणाला, तू करशील बाबा, काहीही करशील. हनुमंताचा अवतार तू. त्यानं शेपटानं लंका जाळली. तू दे पेटवून साऱ्या सुलतानशाहा. आमचं दिस सरलं आता. आम्ही असंच टाचाघाशीत मरणार. तू कर पुंडावा, पण आधी जरा थोरल्या गंगाधरासनी विचार. त्यांना कुलकर्णी पण करायचं आहे अजून. पुरुषार्थीन पाटलांच्या नादी न लागता नारायण चावडीमधून निघाला. तिरीमिरीत घरी आला. राणूबाई सारखी आतबाहेर करीत त्याची वाटच पाहत होती. गंगाधरपंत हताशपणे भिंतीच्या तक्क्याशी बसले होते. सारं गावच दिवाभीताप्रमाणे घरात बसलं होतं. रामनवमीच्या फराळाचीही कुणाला शुद्ध उरली नव्हती. घराघरातून आक्रंदन आणि उसासे याशिवाय काही ऐकूच येत नव्हतं. कुठं होतास नारायणा इतका वेळ? हे अक्रीत घडलं तेव्हा तू देवळातही दिसला नाहीस. मला ब्रह्मांड आठवलं. वाटलं तुला धरून तर नेला नाही ना हशमांनी. राणूबाई नारायणाला जवळ घेत म्हणाल्या, आई, तुझ्या पंखाखाली असा आणखी किती काळ ठेवशील त्याला? तो वेगळा आहे.
त्याला मायामोहात फारसं अडकवू नकोस. खरं म्हणशील तर त्याला तू लग्नाचाही आग्रह करू नयेस. पण तू वचन घेतलं आहेस त्याच्याकडून आणि तो ते देऊन बसला आहे. गंगाधर पंतांनी मनातली मळमळ बाहेर काढली. अरे बाबा, आसनगावच्या लोकांना शब्द देऊन बसली मी, राणूबाई हताशपणे म्हणाल्या. आई, माझ्या लग्नापेक्षा कितीतरी महत्वाचं घडतंय बाहेर. आम्हा दोघांना जरा शांत बसून थोडं बोलू दे. आज मी बोललो नाही तर माझ्या आत्म्याशीच मी बेईमान झाल्यासारखं होईल, नारायण तेजस्वीपणे म्हणाला. हिरमोड झालेल्या राणूबाई दाराच्या चौकटीला धरत जड पावलांनी माझघरात गेल्या. नारायण गंगाधर पंतांपुढे विरासन घालून बसला. त्यांनी नारायणाकडे कसल्या तरी गूढ दृष्टीनं पाहिलं. त्यांच्या हृदयाची भाषा नारायणाच्या हृदयात कळली. गंभीरपणे नारायणानं विचारलं, दादा, माणूस कशावर जगतो? वतनावर, स्वार्थावर का प्रतिष्ठेवर? खरा माणूस त्याच्या माणूसपणावर जगतो. आणि ते माणूसपणच हरवलं तर? माणूस आणि श्वापद यात फरक राहणार नाही. चारी पुरुषार्थ साधणं हेच खऱ्या माणसाचं लक्षण. चारी पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे धर्मानुसार अर्थार्जन आणि त्यापासून मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घेत प्रजावृद्धी केली तर मोक्ष मिळतो, असंच ना? तू जाणता आहेस. पण हे चारी पुरुषार्थ आचरणात आणताना प्रत्येक क्षणी विवेकबुद्धीचा जो वापर करतो तोच खरा पूर्ण पुरुष. आज हशमांच्या अत्याचारानं तू पेटून उठला आहेस. शस्त्र धारण करून राजकर्त्यांना तू जाब विचारायला निघाला आहेस. पण स्वतःचं पोरवय लक्षात घे. थोडा थांब. मनी विवेक धर. प्रथम समर्थ हो. कदाचित भविष्यकाळात हाच विवेक विचार तुला कुणा महामानवाला सांगावा लागणार आहे. वैशाख वणव्यात सारा असमंत होरपळून निघाला. विहिरी, तलाव आटले, नाले कोरडे झाले. गोदावरीचं पाणीही कमी होऊ लागलं. पात्रामध्ये कुठे खांड पडू लागली. वैरणीच्या गंजी खाली होऊ लागल्या. इतस्ततः वाळलेलं गवतही संपून गेलं. जिताभ्रम रोडावली. कुठे कुठे त्यांचे सांगाडे पडू लागले. आकाशात ढगांची नावनिशाणीही शिल्लक राहिली नाही. मात्र अधूनमधून तरंगणाऱ्या गिधाडांचे थवे दिसू लागले. भेंगाळलेली धरती केविलवाणी झाली. आकाशाकडे आर्ततेने पाहू लागली. तापलेला सूर्य तिच्याकडे अधिकच वटारलेल्या डोळ्यांनी पाहू लागला. पूर्वेकडच्या डोंगरओळीवर मृगजळ दिसू लागलं. गावातली कुत्री, मांजरं त्या दिशेनं पळू लागली आणि डोंगर कपारी आड दबा धरून बसलेल्या तरसांच्या मुखी पडू लागली. आषाढ श्रावणातली सारीच नक्षत्र कोरडी गेली. भाद्रपदातील गणपती उजवायला कुठे पाणीच उरलं नाही. नवरात्राचे घट रिकामे राहिले. सुगीचे दिवस आले गेले. नंदीवाल्यांची भविष्य खोटी धरली. वासुदेव, गोंधळी, भराडी यांच्या झोळ्या रिकाम्याच राहिल्या. देवळातले देव पारोसे राहिले आणि माणसाचं माणूसपण हरवू लागलं. घरची कणगी रोज तळाकडे जात होती. तिथे कोण कोणासाठी धावणार? जो तो अखंड विवंचनेत होता. ब्राह्मणांच्या इष्ट्या निरर्थक ठरल्या. वैश्यांच्या अंबारात उंदीर घुशींचा सुळसुळाट झाला. क्षत्रियांच्या हातीची अस्त्र बोथटली. क्षुद्र अधिकच केविलवाणा झाला. दुष्काळाने सारी प्रजाच गांजून गेली. ओंजळभर पाण्यासाठी तापलेल्या भूमीवरून कोसाकोसाची वणवण करणं नशिबी आलं. मध्यरात्र उलटली. जांभेच्या अंबाजी पाटलाला सुगीचं स्वप्न पडू लागलं. शिवार ज्वारीच्या गच्च कणसांनी भरलं आहे. विहिरीचे झरे उमाळ्यानं वर येत आहेत.
विहिरीकाठी मनगटा एवढा ऊस पोसलेला आहे. गोठ्यातली जनावरं हिरवा चारा खाऊन तृप्तपणे रवंथ करीत आहेत. पुष्ट बैलांची वशिंड मान हलवली की इकडे तिकडे डुलताहेत. आकाशातल्या चांदण्या धरतीचे हे सारं वैभव डोळ्याभरून पाहत आहेत. बांधावरच्या लिंबांवरचे काजे आपल्या इवल्या दिवट्या पाजळून त्या चांदण्यांना खाली खेळायला बोलवत आहेत. पोरगी उद्या पहाटेला सासरी जायचीय. तिच्या सवे काही वानोळा द्यायला हवा. विहिरीच्या पाटाच्या कडेला माळवं आहेत. कवळाभर तीही द्यावी बरोबर. बांधावरच्या खोपीत दांडगा भोपळा ठेवला आहे टांगून, तोही द्यावा. कारल्याच्या वेलाला कारली लागली आहेत रगड. 10-5 कारली आणली तर न्याहारीला भाकरीबरोबर कारभारीण कोरड्याच करील. आता उठायला हवं. सूर्याच्या टिपणाला जुपी करायला हवी गाडीची. 20 कोसांची वाटचाल आहे. अंधाराच्या आत पोर पोचायला हवी सासरघरी. झोपेतच अंबाजी उठला. दाराचा अडसर काढून रानात आला. बांधाच्या कडेनं थारोळं ओलांडून बगाडाशी आला. विहिरीतल्या आसरांनी त्याला खुणावलं, भुलवलं. अंबाजी बगाडामधून आत डोकावून पाहू लागला. दोन्ही बाजवा दूर होत्या. अंबाजी उभ्या उभ्याच कोसळला. काळ्या कातळावर आपटून क्षणात गतप्राण झाला. विहिरीच्या कोरड्या तळावर लालभडक रक्ताचं शिंपण झालं आणि पूर्वेला शुक्राची चांदणी उमटली. दुष्काळानं गावपाटलाचा बळी घेतला. पाटलीण सती गेली. एक घर पूर्णपणे बसलं आणि अंबडचे अंमलदार हशमांची टोळी घेऊन आले. पाटलानं या साली साऱ्याचा भरणा केला नव्हता. हशमांनी पाटलाचं घर लुटलं. वाड्यावरून गाढवाचा नांगर फिरवला. आज अंबाजी पाटलाचं घर उठलं. उद्या इनामदारांची पाळी येईल. परवा कदाचित आपलीही तीच गत होईल. हे कुठंतरी थांबायला हवं. दादा, दुष्काळानं रयत आधीच गांजली आहे. 2 वेगळ्या कोंड्याला देखील महाग झाली आहे. 2 वेळच्या कोंड्याला देखील महाग झाली आहे. कुठून देणार सारा? पिकलंच नाही तर द्यायचं काय? मी जातो अंबडला. अंमलदारांपुढे उभा राहतो. जाब विचारतो. त्याला या अरेरावीचा शमीच्या झाडावरची शस्त्र काढून घेण्याची आता वेळ आली आहे. नारायण तळमळून बोलत होता. रयतेचे अश्रू त्याला बघवत नव्हते. शमीच्या झाडावरची शस्त्र काढून घेण्याची वेळ केव्हाच टळली आहे. नारायणा, विजयनगरचं प्रचंड साम्राज्य नामशेष झालं. देवगिरीच्या यादवांना मालिक काफरने खतम केलं. त्यावेळीच का कुणीही शस्त्र शमीच्या झाडावरून काढून घेण्याचा प्रयत्न केला नाही? मुघलांच्या स्वाऱ्या का कोणी विंध्याद्री पलीकडे रोखून धरल्या नाहीत? बहामनी राज्याची शकलं झाली त्यावेळी का कुणी आपलं स्वतंत्र अस्तित्व घोषित केलं नाही? ही सारी शकलं उरात शूळ खुपसल्याप्रमाणे आता या मराठी मातीत घट्ट रुतून बसली आहे. ठसठसणाऱ्या त्या वेदनेचीही आता सवय झाली आहे रयतेला. जोपर्यंत इथे स्वतंत्र स्वकीय राजा नाही तोपर्यंत हे असंच चालायचं. तू अजून अननुभवी आहेस. अंमलदार तुला मोकळा सोडणार नाही. तुला मी वारंवार सांगितलं आहे. आजही पुन्हा सांगतो. सर्वांगानी सर्वार्थानी समर्थ हो. हे सारं पूर्वसंचित समज. ते भोगल्याशिवाय तुला पुढे जाता येणार नाही. देह मर्त्य आहे हे जरी खरं असलं तरी त्याचा त्याग केल्यावरही ज्याची कीर्ती मागे राहते तोच खरा पूर्ण पुरुष. आपल्या कर्तृत्वाचा ठसा जो भविष्य काळावर उमटवतो तोच खरा आदर्श पुरुष. आणि असा पूर्ण पुरुष होण्यासाठी देह मनाच्या दुःखालाही सुख मानण्याची वृत्ती तयार व्हायला हवी. त्यासाठी साधक हो, साधना कर.
पूर्वपुण्याईनं मिळालेला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आणि महारुद्र हनुमानाचं सदैव सानिध्य दोन्ही तुझ्या पुढच्या वाटचालीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. ओसरीवर बसून ज्येष्ठ गंगाधर आपल्या कनिष्ठ बंधूची समजूत काढीत होते. माझघरात सुपलीभर गहू घेऊन राणूबाई आणि पार्वती जात्यावर गव्हाचं पीठ दळीत होत्या. एखादं गाणं तरी म्हण ग सूनबाई, मला कुठं येतात तुमच्या इतकी गाणी. आमची गाणी झाली जुनी. मीठ मोहऱ्या ववाळल्या अन चुलीत जाऊन तळाडल्या असली रटफची गाणी आमची. तूच एखादं नवं काढ बाई. नवं रचून म्हण की. नारायणाच्या लग्नाचे गव्हले करायचे आहेत त्याचंच म्हण. चांगले गव्हले कानवले गुंफ हो त्यात. राणूबाई सुनेकडे कौतुकाने पाहत म्हणाल्या. तिच्या मानेवरचा खोपा, त्यावर मूद, अग्रफूल, सरळ रेषेतला भांग, कपाळी ठळक कुंकवाचा टिळा, खाली चंद्रकोर, 2 भिवयांच्या मधलं गोंधण. राणूबाईंना वाटलं, या सुनेच्या रूपानं प्रत्यक्ष महालक्ष्मीच माहूरगडावरून खाली उतरून नारायणाच्या लग्नाचं पीठ दळायला माझ्या माझघरातल्या जाचावर येऊन बसली आहे. जाते फिरू लागले. हातातली काकणं रुणझुणू लागली. खाली शुभ्र पीठ पडत होतं. सुहास्य मुखानं पार्वती गुणगुणू लागली. एक होता गहू, त्याचे गव्हले केले 7. जाऊबाई, धरून ठेवा भाऊजींचा हात. एका हरभऱ्याचे वाटले पाटीभर पुरण. 100 जण जेवली तरी उरलंच वरण. एका तांदळाचा केला टोपभर भात. सारी पंगत उठली तरी भाऊजी बसले खात. एका मसुराची झाली हंडाभर उसळ. भाऊजी आले बडवायला घेऊन मुसळ. एक कैरी चिरली, केलं लोणचं छान. भाऊजी म्हणतात, झालंय अगदी आंबट ढाण. एक मोती, त्याच्या केल्या मुंडावळ्या 4. भाऊजींच्या हाती दिला मोत्यांचा हार. जाऊबाई, हार नीट कुलपात ठेवा. वैभवाचा गावकरी करतील हेवा. सासूबाई, माया त्यांची साईवाणी. आशीर्वाद सदा लाभे आईवाणी. एक होता गहू, त्याचे गव्हले केले 7. जाऊबाई, सोडू नका भाऊजींचा हात. पावसाची सारी नक्षत्र सरली. तुरळक मेघ आकाशात कधीतरी येत आणि पश्चिम वाऱ्याबरोबर पूर्वेकडे निघून जात. जी स्थिती जांभेची तीच साऱ्या पंचक्रोशीची. सुभेदारानं दयावंत होऊन बिगारी कामं काढली. रोज मुरा, फक्त 2 भाकरी आणि तांबड्या मिरचीचा खर्डा. दिवंडी फिरली. 2 वेळच्या भाकरीवारी लोक गाव सोडून दौलताबादेकडे जाऊ लागले. नारायण हा पोटार्थी जथा अडवू शकला नाही. जनांचा प्रवाह चालीला, त्याला बांध कुणी घालायचा. हे सारे लोक आता जगायला चालले आहेत. सुभेदाराची भाकरी खातील, आणखी मिंदे होतील. कदाचित ती भाकरी त्यांना कायमची गुलाम बनवेल. त्यांचा धर्म बदलेल. जाणारी ही हिंदू प्रजा गावी परत येताना म्लेच्छ होऊन येईल. मंदिरं फुटतील. नव्या मशिदी उभारल्या जातील. सकाळच्या काकड आरतीचा घोष अल्लाहो अकबरच्या बांगेखाली विरून जाईल. शांतिमंत्राचे घोष करणाऱ्या ब्राह्मणांच्या कानावर भद्र ऐवजी दिन हा अभद्र शब्द पडेल. हुरमुजी धर्मध्वजा या प्रलयात फाटून जाईल. चांद
रंगवलेला हिरवा बावटा प्रत्येक गावसीमेवरच्या नव्यानं जुन्यात बांधलेल्या पांढऱ्या जग्यावर फडकू लागेल. सभोवतालची सारी दुरवस्था पाहून नारायण अधिकाधिक व्यथित होत होता. तो घरात फारसा टिकतच नसे. गावाबाहेरच्या एकांत माळावर तो वणवण भटकत राही. कोरड्या ओढ्याकाठच्या शेराच्या सावलीला भगभगत्या आकाशाकडे पाहत पडून राही. त्याचं विचारचक्र मात्र अविरत फिरत होतं. परिस्थितीचा उद्वेग त्याला जगणं अशक्य करी. कलियुगाच्या या खुणा कोण पुसणार याचा तो विचार करीत राही. हे कलियुगच नाहीतर काय. धर्म थराथरा कापतो आहे. राजा यवनदेशीचा आता कुणाशी देशहिताची वार्ता करायची. देव डोळ्यांदेखत बुडाले. धर्म त्यांच्याबरोबरच लयाला गेला. सत्य आणि स्वधर्म कुणालाच उमजेना. प्रत्येक जण एकांगी झालेला. फक्त जगण्याची धडपड करणारा. ब्राह्मण कर्मभ्रष्ट झाले. होमात आहुती देताना इदन्न मम म्हणणारे व्युत्पन्नही आता इदंच मम म्हणू लागले. साऱ्या आहुत्या स्वार्थाच्या वणव्यात जळून कोळसा झाल्या. वर्णाश्रमाची चौकट मोडली. कारण शास्ता वर्णाश्रमाबाहेरील परकीय धर्माचा तोच देवद्रोही. तीर्थस्थानं मोडली. चोहीकडे हलकल्लोळ माजला. आई बाप भाऊ बहीण सोयरे दायरे कुणीच कुणाचं उरलं नाही. त्यात हे अस्मानी संकट. भूमीला लक्षावधी तडे पडले. तसेच तडे माणसाच्या चारित्र्यावरही दिसू लागले. यवनांनी अनेक कुलस्त्रिया भ्रष्टविल्या. त्यांची व्रते उद्यापने यवनांनी उच्छेदली. सर्वत्र अंधकार पसरला. दुःख दारिद्र्य उद्वेग यांनी सारीच प्रजा गांजली. या साऱ्यांचं उत्तरदायित्व कुणी घ्यायचं. आपण ब्राह्मण कुणी जन्मलो. राजा क्षत्रिय हवा. स्वराज्य स्थापना ही या काळाची खरी गरज असली तरी ते आपल्याकडून होणे नाही. ब्राह्मण धर्मस्थापना करू शकतो. अभिमानाने जगण्याचा विचार समाजामध्ये रुजवू शकतो. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा स्वकीय राजा या भूमीत जन्माला यावा म्हणून परमेश्वराची अनन्यभावे प्रार्थना करू शकतो. माणसाचं थिटेपण त्याच्या लक्षात आणून देऊन त्याच्या पुरुषत्वावर फुंकर घालू शकतो. आणि हे सारं करायचं असेल तर आता घराच्या 4 भिंतींमध्ये मला अडकून चालणार नाही. बाहेर पडलं पाहिजे. दुर्जनांशी 4 हात करण्यासाठी स्वतःची शारीरिक शक्ती वाढवायला पाहिजे. कपटी राज्यकर्त्यांच्या कचाट्यातून निसटण्यासाठी अंगी चापल्य बाणवायला पाहिजे. ऐहिक उपभोगाचा मोह टाळण्यासाठी मनाचे सामर्थ्य वाढविले पाहिजे. त्याला पवनाचा वेग दिला पाहिजे. सागराची गूढ गंभीरता दिली पाहिजे. दुसऱ्याच्या आत्म्याची हाक ऐकू येण्यासाठी स्वतःची आत्मौपम्य वृत्ती सतत जागृत ठेवली पाहिजे. आणि या साऱ्यासाठी कठोर तपसाधना हवी. संसारात राहून हे सारं घडवणं अतिशय अवघड. आईला दिलेलं वचन भोवल्यावर उभं राहण्यापुरतं, अंतरपाठ दूर होण्यापूर्वीच मायेच्या कोशामधून मला निसटलं पाहिजे, दूर गेलं पाहिजे. खूप खूप. टळटळत्या उन्हात शेराच्या सावलीखाली पडून विचार करता करता नारायणानं तपश्चर्येसाठी गाव, घर आणि सारेच सांसारिक पाश तोडण्याचा कठोर निर्णय घेतला. आजवर तो दुश्चित्त होता. आता पूर्ण सुचित्त झाला.
दमदार पावलं टाकीत गावाकडे परतू लागला. गावकुसाबाहेरच्या महादेव मंदिराच्या ओवरीत गुरवाचा सदू पत्रावळीत टाचीत बसला होता. नारायणाला त्यानं हटकलं. जवळ आल्यावर विचारलं, काय नारायणराव, गावजेवण घालताय ना पुढच्या महिन्यात? गावजेवण? कशासाठी रे सदोबा? वाह, तुमच्या मातोश्री सांगून गेल्या ना पत्रावळीचं. लग्न करताय ना आता? सदोबा, तुला एक सांगू का? काय? अरे, माझं लगीन एकदा झालं आहे. पुन्हा तो गृहाश्रम दुसऱ्यांदा कशाला स्वीकारू? लगीन झालंय? मग कारभारीण कुठंय? चतुर्विद्या नावाच्या कांतेला मी एकदा वरलं आहे. आता निर्मळ निश्चल आणि निरंजन अवस्था मिळाल्यानंतर माझं लग्न कशाला आणि तुझ्या पत्रावळी तरी कशाला? सदोबा आ वासून नारायणाकडे पाहू लागला. हातातली पत्रावळ तशीच अर्धवट राहिली. त्याला जीभ काढून दाखवत नारायण झपाट्याने घराकडे आला. कुठं गेला होतास रे असल्या उन्हाच्या कहरात? ओसरीवर बसून हरभऱ्याची डाळ निवडणाऱ्या राणूबाईंनी त्याला विचारलं. पंचवटीत बसलो होतो गारव्याला. नारायण शांतपणे देवघराच्या दाराशी बशीत म्हणाला. आता असा हिंडू नकोस पिसाटासारखा. लग्नतीथ जवळ आलीये. दृष्ट बिष्ट लागायची कुणाची? मला कुणाची दृष्ट लागणार? काय सांगता येतंय? आधीच गावाला हाहाकार माजलाय. कुणाचं भलं झालेलं पाहवत नाही एकेकाला. दुष्ट माणसं दुसरं काही करता आलं नाही की बोटं मोडतात. मंगल कार्यात अनिष्ट आणतात. इष्ट आणि अनिष्ट माझ्या लेखी आता सारखंच आहे आई. झाला का तुझा पुन्हा आडमुठेपणा सुरू? पायात चांगली सव्वा मणाची बेडी पडली की आपोआप येशील वठणीवर. लग्नाची बेडी इतकी जड असते? मानली तर फुलासारखी हलकी असते. आई, तुझी ही बेडी हलकी असो वा जड, माझ्या साधनेच्या आड ती येणार हे नक्की. आलं का पुन्हा तुला हे विरक्तीचं वारं? तुझ्या पोटी जन्म घेतला तेव्हापासूनच हे वारं माझ्या कानात शिरलंय. आई, त्याला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार? तू काहीही कर, पण मला दिलेला शब्द मोडू नकोस म्हणजे झालं. आता अंतरपाठ धरीपर्यंत तरी कसलं विघ्न आणू नकोस बाबा. नाही आणणार. मी सांगेन ते ऐकशील. अंतरपाठ धरीपर्यंत अगदी तू सांगशील ते ऐकीन. काय करू सांग? लाडू वळायला घेऊ का वहिनीला कानवले मुरडून देऊ? दळण, कांडण, तळण, वाळवण काय असेल ते सांग, करून टाकतो. नाहीतरी या दुष्काळामुळे चारीठाव जेवण कुठे मिळतंय अलीकडं? गाव जेवण घाल, तृप्त कर साऱ्यांना. नारायणा, अरे किती बडबड करशील? तू नवरा मुलगा, नुसता राजासारखा बस. सोयरे जे कौतुक करतील ते करून घे. एक विचारायचं राहिलं. काय? अंगठीसाठी रुसून बसू का? काही नकोय रुसायला. चांगलं 3 तोळ्याचं वळं घालणार आहेत आसनगावकर तुझ्या बोटात. मग तू तरी रुस. पैठणीसाठी का वहिनीला रुसायला सांगू? अरे वेड्या, पण मुळात रुसायचंच कशाला? वा, रुसणी फुगणी नाहीत ते लग्न कसलं? आता पुरे झालं वाचाळपणा. दुपट्याच्या फडताळात लाडू ठेवलाय चुरम्याचा, तो खा. कळशीतलं भांडभर पाणी पी आणि शांत बस जरा. लाडू नको आई. दुपारची भाकरी असली तर दही काला करून दे. पोटात उन्हानं गलबललं आहे. करते बाबा, करते. करून ठेवलेलं खाल्लंस तर तू नारायण कसला? हवा तोच नैवेद्य तुला लागणार. आता एकदा लग्न उरकलं की सुटेन मी या व्यापातनं. दोन्ही सुना करतील आपापल्या नवऱ्यांच्या उठाठेवी. अगं आई, चिडतेस काय एवढी? नाहीतर जाऊ दे, मला नकोच काही खायला. रुसला का नारायण? हो, रुसला. अगदी कोपऱ्यात जाऊन बसला. अरे पण का? त्याला काय हवंय ते कुणालाच उमजत नाही.
देवालाही नाही, देशालाही नाही, जन्मदात्या आईलाही नाही. आता या दहीकाल्यात देव आणि देश कुठे आले मध्येच? खऱ्या प्रसादासाठी देव कठोर परीक्षा घेतो. खऱ्या प्रसादासाठी देव कठोर परीक्षा घेतो. मुठभर अन्नासाठी माणूस देश विकायला निघतो आणि वाटीभर दहीकाल्यासाठी आई संसाराची साकडं घालते. तू कीर्तनं चांगली करशील नारायणा. बडाबडा बोलायचं, अर्थ काही असो नसो. बाया बापड्या माना डवलवतात, पायावर डोकी ठेवतात, तपकातलं चिमूटभर तांदूळ टाकतात. तू नुसतं म्हणायचं, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आई मी मोठेपणी कीर्तन तर करीनच, पण पुंडलिक वरदा नाही म्हणणार. मग काय म्हणशील? जय जय रघुवीर समर्थ. रामभक्त मारुती राय प्रभू रामचंद्राचा जय जयकार करणार. गुडघ्यावर हात ठेवीत राणूबाई उठल्या आणि दहीकाला करण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. फाल्गुन मासातल्या शुद्ध पक्षातील पंचमीला ग्रहमख बसलं. षष्ठीला आसनगावकरांना व्याही भोजन झालं. सप्तमीला सोडमुंज आणि घरचं केळवण, आसपासचे साळे वडादी सगळे सोयरे विवाह सोहळ्यात आनंदाने भाग घेत होते. तटस्थ होता फक्त नारायण. एखाद्या यांत्रिक बाहुलीप्रमाणे तो सारे विधी उरकीत होता. त्याच्या मनात विचारांची आवर्त फिरत होती. ती फक्त थोरल्या गंगाधर पंतांना जाणवत होती. सप्तमीच्या सायंकाळी देवदर्शन करून आल्यावर नारायणाच्या काजळमाखल्या डोळ्यांत खोलवर पाहत गंगाधर पंत म्हणाले, काय म्हणाले प्रभू रामचंद्र? नारायण निर्विकारपणे म्हणाला. प्रभू रामचंद्र म्हणाले, महारुद्र मारुतीच्या हाती तुला सोपविला आहे. योग्य वेळी तोच तुला योग्य दिशा दाखवेल. विवाह उद्यावर येऊन ठेपला. काय ठरवलं आहे मारुतीरायांनी कुणास ठाऊक. दादा, मी त्यांचा बालक. हात धरून नेतील तेव्हा जायला लागेल कदाचित. आईला मी दिलेल्या शब्दाचं त्यांना साकडं पडलं असेल. ते त्रिकालज्ञानी. माझं अहित तर ते कधीच करणार नाहीत. शाबास नारायणा, श्रद्धा असावी तर अशी. फक्त ती डोळस असायला हवी. आपल्या आशीर्वादानं मी अंधश्रद्धेला कधीही जवळ फिरकू दिलेलं नाही. दादा, आजवरची वाटचाल तुम्हा सवे केली. उद्या कदाचित पुढची वाटचाल मला एकट्यालाच आचरावी लागेल. श्री मारुतीराय तुला सदैव मार्गदर्शक ठरतील. रात्र अधिक गडद झाली. सर्वत्र नीरव शांतता पसरली. वाऱ्याची एखादी झुळूक आली तर बाहेरचा लिंब थोडा वेळ सळसळ करायचा. बाकी सारं स्तब्ध. रातकिड्यांच्या अखंड किरकिरण्यानं रात्रीच्या नीरवतेत अधिकच भर पडत होती. अधूनमधून एखादा काजवा चमकायचा. आकाशातल्या चांदण्यांचं गुपित दाखवून गुप्त व्हायचा. मधूनच एखादी टिटवी ओरडायची. कोटरात झोपलेल्या पाखरांना सावध करायची. चंद्र कलेकलेने पश्चिमेकडे वळू लागला. राणूबाईच्या आलवणाची चौघडी पांघरून नारायण हाताचं उसं करून त्या निरभ्र आकाशाकडं एकटक पाहत पडला होता. रात्रभर तो तळमळत होता. आतुरतेनं कुणाची तरी वाट पाहत होता. संसारात पदार्पण करण्याच्या आदल्या रात्री तो मनाने संसार व्यापातून पूर्णपणे मुक्त झाला होता. अतीतापलीकडे झेप घेण्याची त्याच्या मनाची पूर्ण तयारी झाली होती. आता राहिलं होतं मारुतीरायाच्या आदेशाची वाट पाहणं. चंद्र अधिक पश्चिमेकडे झुकला. सूर्यचांदण्याचा झोत पश्चिमेच्या गवाक्षातून खाली उतरला. नारायणाच्या अंगावर चांदीच्या किरणांची बरसात झाली. त्याचं सारं अंग शहारलं. पिसाहूनही हलकं झालं. चांदण्याच्या पट्ट्यावर अधांतरी तरंगू लागलं. नारायणाने आपले डोळे मिटून घेतले. अधांतरी तरंगत नारायण गवाक्षाबाहेर आला. समोरच्या लिंबावर झेपावला. तेथून तरंगत तरंगत आकाश फुलांना स्पर्श करीत अवघ्या चराचरात भरून उरलेल्या अनाहत नादाची
अबोध सुरावट ऐकत स्वतःच ओंकार स्वरूप होऊन पंचवटीशी आला. साऱ्या पंचवटीभर अवर्णनीय असा निळसर पण देदीप्यमान प्रकाश प्रसरला होता. औदुंबराच्या छायेखाली वानरसेना रामनामाचं पुरश्चरण करीत होती. एका उंच शिळेवर प्रत्यक्ष मारुतीराय तल्लीन होऊन रामनाम घेत होते. नारायण खाली येऊ लागला. चांदण्यांच्या चांदरीवरून औदुंबरावर उतरला. झपाट्याने खाली येऊन मारुतीरायासमोर उभा राहिला. वानरगणांचा रामनामाचा घोष अधिकच तीव्र झाला. महारुद्र हनुमंतांनी आपले नेत्र उघडले. नारायणरावावर कृपेचा वर्षाव झाला. नारायणानेही आपले सजल नेत्र उघडले. देव आणि भक्त यांची दृष्टीभेट झाली. हनुमंताचे ते भीमकाय स्वरूप पाहून नारायण क्षणभर विचलित झाला. मस्तकी सुवर्णाचा मुकुट, कपाळावर शेंदुराचं त्रिपुंड, पुढे झेपावलेलं वानरमुख, दोन्ही बाहूत सोन्याची कवच, कमरेला सोनेरी किनारीचं हुमुर्जी वस्त्र, उजव्या हाताच्या पहिल्या बोटात रामनामांकित सुवर्णमुद्रा, डाव्या मांडीजवळ गदा, मागील बाजूस उंचावून पुन्हा कमानदार झालेलं झुपकेदार शेपूट, असा तो अंजनीसुत हनुमान आपल्या जवळील सारं सौहार्द्र डोळ्यांत आणून रामभक्त नारायणाला सर्वांगाने निरखीत होता. आपल्याच स्वरूपात सामावून घेत होता. आपली सारी शक्ती आणि भक्ती, बुद्धी आणि चातुर्य, स्थिरता आणि चपलता यांचा नारायणावर वर्षाव करून प्रभू रामचंद्रांना सोपवलेली जबाबदारी पार पाडत होता. झेप घेण्याचा क्षण उंबरठ्यावर आला. नारायणा, स्निग्ध स्वरात मारुतीराय उद्गारले. आपल्या अनुज्ञेचीच वाट पाहत होतो. किष्किंधापती नारायण विनम्रपणे म्हणाला. आता उगवणारा सूर्य मावळण्याआधी उड्डाण करायला हवं. हा मुहूर्त टळला तर सारं जीवनच करपून जाईल. आणि मातोश्रींना दिलेलं वचन, ती माया आहे. तू स्वतः ब्रह्म आहेस. मायापाशात अडकू नकोस. परंतु पुत्रकर्तव्य, तेही योग्य वेळी आचरणात आणता येईल. उद्याचा सूर्य तुला तुझ्या स्वतःच्या कर्तव्याकडे नेणारा असेल. आपली ही परमपवित्र पंचवटी सोडून कुठं जाऊ? गोदातटाकईच्या खऱ्या पंचवटीकडं, तिथे प्रभू रामचंद्रांचा अजूनही निवास आहे. सीतामाई वृक्षछाया होऊन तिथं साधकांना सावली देतीये. सौमित्र सूक्ष्म रूपानं दुष्ट शक्तींना पिटाळण्यासाठी तिथे अहोरात्र उभा आहे. आणि आपण जिथं माझा जीवप्राण रघुपती, तिथंच मीही अनंत रूपांनी तो असंख्यांच्या अंतरंगात स्थिरावतो. मग मीही तिथं वास करतो. त्यांचाही दासानुदास होतो. प्रभू रामचंद्रांचा तुला वरदहस्त आहे. मी तुझाही दास होईन. आपण माझे सद्गुरू. आपला सहवास हे माझं परमभाग्य. मी जाईन तिथे आपल्या मूर्तीची स्थापना करीन. त्या साऱ्या मूर्तीत मी चेतनारूपानं वास्तव्य करून राहीन. मारुतीराया, बलभीमा, आपण सिद्ध योगी. आपणाला अशक्य ते काय असणार? वाऱ्याप्रमाणे आपला मनोवेग, आपण साऱ्या इंद्रियांना जिंकलेलं, श्रेष्ठ बुद्धीचं वरदान आपल्याला लाभलेलं, साऱ्या वानरकुळीचे आपण मुख्य, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे परमदूत. आपल्यापुढे मी यकश्चित बालक. तुमच्या चरणी शरण आलो आहे. आता आपण दाखवाल तो राजमार्ग, सांगाल तो गुरुमंत्र आणि हातून घडवाल ते कर्तव्य. नारायणा, उठ. तुला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी दीक्षा दिली आहे. वेदोक्त महावाक्याची. तू माझा गुरुबंधू. यापुढे जिथे तू तिथे मी अवश्य वास्तव्य करून राहीन.
पूर्वक्षितीज काहीसं उजळलं. कोटरातल्या पाखरांना जाग आली. कावळीच्या घरट्यातलं कोकिळेचं पिलू पंचम स्वरात साद घालू लागलं. पश्चिम दिशा निस्तेज झाली. उत्तर रात्र सरल्याची ग्वाही पहाटवारे देऊ लागते. कोठ्यातल्या गायी धडपडून उठल्या. शेजारच्या वासरांना हंबरून साद घालू लागल्या. वासरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणू लागल्या. गळ्यातलं दावं ओढ घेऊ लागलं. आईच्या गच्च भरलेल्या कासेकडे वासरं झेप घेऊ लागली. दावी तुटली. वासरं कासेला भिडली. गायी मान वळवून आपल्या गोऱ्यांची अंग ममतेने चाटू लागल्या. त्या वात्सल्य स्पर्शानं त्यांची कातडी थरथरू लागली. साखर झोपेतला नारायण सुखावला. आईची चौघडी सर्वांगावर गुंडाळून घेऊन पुन्हा निद्राधीन होऊ लागला. दारापुढं शेजारच्या वाडीतली घडशी सनईवर राखदारी आळवून आजच्या अष्टमीच्या विवाहाला निघण्याचं आमंत्रण साऱ्या गावाला देत होता. भाऊजी, उठा आता. गंगाळभर पाणी तापवलं आहे. वाटीत हळद तयार आहे. आता गाडी येईल सजवून. आसनगावचे लोक गावसीमेवर वाट पाहत असतील. नारायणाच्या अंगावरील चौघडी ओढत वहिनी म्हणाली. नारायण आळस देत उठला. त्याच्या डोळ्यांसमोर स्वप्नातले मारुतीराय तरळत होते. आता या क्षणी तरी घरातल्या कोणालाच दुखवायचं नाही असं नारायणानं ठरवलं. 4 घरच्या 4 सुवासिनी जमल्या. नारायणाला त्यांनी हळद लावली. वर उटणं लावून अभ्यंग स्नान घातलं. राणूबाईंनी पुढे केलेलं नवं रेशीम वस्त्र तो नेसला. अंगात बाराबंदी घातली. डोईला सोनेरी काडी असलेल्या कोशा बांधल्या. गंगाधर पंतांनी त्यांच्या खांद्यावर उबरणं ठेवलं. नारायणानं देवाला नमस्कार केला. वहिनीने पुढं केलेला दहीभात रामाचा नैवेद्य समजून खाऊन टाकला. राणूबाईच्या पायांवर डोकं टेकलं. थरथरत्या हातांनी त्यांनी नारायणाला उठवलं. त्या वात्सल्य स्पर्शानं क्षणभर तो सद्गदित झाला. क्षणार्धात त्यानं स्वतःला सावरलं. एकदा मनी आलं, आईला सांगावं, तुझ्या आशीर्वादाचा हा ममता स्पर्श मी अंतःकरणात सदैव जपून ठेवेल. जिथं असेल तिथं त्या स्पर्शानं मला तुझं स्मरण होईल. पण मनातले हे बोल ओठांवर आणणं नारायणानं कटाक्षानं टाळलं. गंगाधरांबरोबर तो दारात आला. सजवलेल्या गाडीत बसला. मागोमाग राणूबाई आणि वहिनीही गाडीत चढल्या. ताशावर तास पडला. सनई निनादू लागली. मोत्यांच्या मुंडावळ्या एका हाताने बाजूला सारीत नारायण मागोमाग पडणाऱ्या घराचं प्रवेशद्वार आपल्या अंतःकरणात साठवून ठेवू लागला. गाडी वळणावर वळली. राममंदिरावरून पूर्वेकडे आली. गावाबाहेर पडून ओढ्याकाठच्या फांदीतल्या रस्त्यावरून आसनगावच्या दिशेनं निघाली. नारायणानं ऐकलं म्हणून राणूबाई तृप्त होत्या. धाकटी जाऊ घरी येणार म्हणून थोरली पार्वती हरकली होती. वांड नारायण सरळ झाला म्हणून वऱ्हाडी खुशीत होते. आणि नारायणाचं भवितव्य रामचंद्रांच्या आणि मारुतीच्या हाती आहे याची जाणीव झालेले ज्येष्ठ गंगाधरपंत मात्र निर्विकार निर्विकल्प होते.